नमस्कार, मी मिनल. लज्जत जेवणाची ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे कोकमाची कढी किंवा कोकमाचा सारसुद्धा म्हणतात. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आता इथे मी घेतलेले कोकम घेतले. जसे रसाचे कोकम असले तर तुम्ही 5-6 घेतले ते चालेल, पण हे जास्त ह्याच्यात रस नाही, त्याच्यामुळे मी 10-12 घेतलेत. लहान आहेत कोकम, त्याच्यामुळे जास्त घेतले. तर हे मी थोडा वेळ पाण्यात भिजत घातले आणि ह्याला मी आता उकडून घेणार आहे गॅसवर. बाकीचे साहित्य इथे हळद घेतलेले आहे, कोथिंबीर, तेल घेतलेलं आहे, मीठ, जिरा, राई, हिंग, कढीपत्ता आणि वाटण्यासाठी घेतलेले खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, जिरा घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर. एवढे साहित्य मी वाटण करणार आहे. आता हे कोकम जे पाण्यात भिजवत ठेवलेले ते आता मी उकडून घेणार आहे. पाण्यामध्ये थोडी उकळ आणणार आहे आणि नंतर त्याचं हे पाणी गाळून घेणार आहे, कोकमाचं पाणी. आणि नंतर सगळं वाटण वगैरे टाकून मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे. आता हे वाटण मी करते तयार. त्यासाठी मी खोबरं घेतले, त्यानंतर लसूण, कोथिंबीर, जिरा आणि हिरव्या मिरच्या ह्याचं वाटण करणार आहे मी. तुमच्याकडे जर आगळ असेल तर आगळचा पण तुम्ही सार करू शकता, कोकम कढी. आता हे कोकम उकळलेले आहेत. आता हे गाळून घ्यायचं आणि हे वाटण करून ते सुद्धा बारीक वाटण करायचं. आता याच्यात थोडं पाणी टाकते आणि हे वाटण करून तुम्हाला दाखवते. कोकम उकडून घेतले मी आणि त्याचा हा पाणी मी काढलेलं आहे. आता हे राहिलेली कोकम मी कुस्करून घेते आणि त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा गाळणीमध्ये गाळून घेते. ताजी जर कोकम असते तर त्यांचा कलर पिंक कलर येतो असं. तर माझ्याकडे जुनी कोकम आहेत. आता आज आपण करणार ती कोकम सार. आणि सोलकढी ही वेगळी असतं, त्याला फोडणी वगैरे द्यायची नसते. तर आता एवढा कोकमचा मी केक केलेला आहे, गाळून घेतलेला आहे. गॅस बंद करते आणि पातेलं खूप गरम झालेलं. हे ह्याच्यामध्ये टाकते, राई टाकते थोडी, गॅस चालू करते. आता राई तडतडली. आता टाकूया जिरं, त्यानंतर लसूण ठेचलेलं आहे, कढीपत्ता पण टाकते. आता हे वाटण केलेलं आहे, बारीक केलेलं आहे खोबऱ्याचं वगैरे, ते आता शिजून घेऊया थोडा वेळ. थोडी हळद पण टाकते. थोडासा शिजून घ्यायचा. खोबरं लसूण वगैरे असं तो कच्चा राहू नये म्हणून.
आणि नंतर आपल्याकडे असेल तर कोकमाचा आगळ पण टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कोकम उकडून टाकणार आहे. हे आता टाकूया कोकमाचं पाणी. थोडं मीठ टाकते, टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं. थोडी साखर पण टाकते. आवडत असेल तर साखर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. आता आपलं सार हे तयार झालेलं आहे. थोडी उकळ यायला लागली की गॅस बंद करायचा. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. माझी कोकमाचे सार ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.